तर आजच्या अभंगातून नाथ बाबा श्री निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा वर्णन करतात आणि निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात, काय महिमा वर्णावा. त्या निवृत्तीनाथ महाराजांचा काय महिमा वर्णावा, त्यांच्या महिम्याचं आम्हाला वर्णन करता येत नाही. म्हणून मग धन्य धन्य निवृत्ती देवा, हे निवृत्ती देवा तुम्ही धन्य आहात. मग लोक नाथबाबांना विचारू लागली, अहो नाथबाबा तुम्ही निवृत्तीनाथ महाराजांना धन्य म्हणता, धन्यता देता, मग त्यांचा असा महिमा तरी काय. त्यावेळी नाथबाबा लोकांना सांगतात, अहो निवृत्तीनाथांचा महिमा तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. निवृत्तीनाथ महाराज साधे सुधे नाही, साक्षात शिवाचे अवतार माझे निवृत्तीनाथ महाराज आहेत. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. भगवान शिवजी परमात्मा साक्षात निवृत्तीनाथांच्या रूपाने अवतीर्ण झाले आणि माझ्या निवृत्तीनाथ दादांचा महिमा आहे. बरं तुमच्या निवृत्तीनाथ दादांचा एवढाच महिमा आहे का, लोक विचारतात. नाही, ह्या भूतलावर संजीवन समाधी घेणाऱ्या महात्म्यांमध्ये माझ्या निवृत्तीनाथ दादांचा नंबर लागतो, तोही त्यांचा महिमा आहे. मग माझ्या निवृत्तीनाथ दादांनी समाधी कोणत्या स्थळावर घेतली ते स्थळ सांगितलं. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. त्र्यंबकेश्वर तीर्थामध्ये, त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये त्या निवृत्तीनाथ दादांनी समाधी घेतलेली आहे आणि त्यांच्या समाधीच्या मागे तो ब्रह्मगिरी पर्वत शोभा आणतोय. हा माझ्या निवृत्तीनाथ दादांचा महिमा आहे. मग एखाद्याचा महिमा जर वर्णन करता येत नाही तर त्याला आपण काय करावं, शरण जावं. नाथबाबांनी शेवटच्या चरणात तेच म्हटलंय, निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी. सुंदर अभंगाचा सुंदर शब्दार्थ. विठ्ठल.